असणाऱ्या सर्व मान्यवरांना शिवमय सकाळ. व्यासपीठावर असलेले व्हीसी मॅडम, रजिस्ट्रार सर, शिक्षक वर्ग, सर्व नॉन टीचिंग स्टाफ आणि माझे लाडके बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम 33 कोटी देवांच्या आधी स्वराज्याच्या दैवताला, महाराष्ट्रावर भगवा फडकविणाऱ्या सिंहाला, करोडो तोफांचा आणि लाखो मनांचा, या 3.5 वर्षातला प्रत्येक क्षणाचा, सह्याद्रीच्या रांगाचा, महाराजांमुळे होत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासाचा मानाचा मुजरा. आज आपण या ठिकाणी का जमलो याची वेगळे कारण देण्याची गरज नसावी, तरी आज 19 फेब्रुवारी आपण या ठिकाणी शिवजयंती निमित्त एकत्र जमलो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी ते जास्त वेगळे सांगायला आलेलो नाही. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र मातीला विचारवंतांचा वारसा लाभलेला आहे. या मातीचा इतिहास काही सोपा नाही. या मातीचा इतिहास कोणी आयऱ्या गायऱ्या लुंग्या सुंग्याने लिहिलेला नाही. या मातीचा इतिहास लिहिला शहरांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खडखडानं, ढगांच्या गडगडानं, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या ढालीनं. राजे गडावर पोचले म्हणून सुखानं मरतो असे घोडखिंडीची पावन खिंड करणारा बाजीप्रभू देशपांडे असेल, अरे आधी लगीन कोंडाण्याचे नंतर माझे रायबाचे असं म्हणत रक्ताने भरलेला सिंह तानाजी मालुसरे असेल, मानेवरती तलवारीची तीक्ष्ण टोक असून सुद्धा बचाएंगे तो और भी लढेंगे असं म्हणणारा दत्ताजी शिंदे काय, आणि मुघलांच्या कडेकोट बंदोबस्तात छावणीतला कळस कापून मुघलांच्या काळजाचा थरकाप उडाणारे संताजी धनाजी हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची नावाची गर्जना करणारे कितीतरी जण आहेत. जय भवानी म्हटलं की जय शिवाजी म्हणणारे आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांना हृदयात मुरवणारे माणसं किती आहेत हा चिंतनाचा विषय आहे. शिवाजी नावातच खूप मोठी ताकद आहे मित्रांनो. शिवाजीचा उलट शब्द होतो जीवाशी. सर्वांच्या रक्षण व्हावं यासाठी जो आयुष्यभर स्वतःच्या आयुष्याशी खेळत राहिला तो म्हणजे शिवाजी. की इंद्रालाही घाम फुटावा अशा माझ्या शिवाची ख्याती, की इंद्रालाही घाम फुटावा अशी माझ्या शिव्याची ख्याती. आबाळाही नतमस्तक होत आणि मुजरा घालते माती. सह्याद्रीचा आधार आमचा, सह्याद्री आधार आमचा, शरण कुणास का जावे, सिंहापरी राया माझा, आम्हास कुणाची भीती. मित्रांनो, आजच्या उद्याच्या जीवनात अनेक विचारवंतांचे विचार पुस्तक चालले आहेत. मित्रांनो, म्हणून शिवाजी महाराजांकडून काय शिकावे तर तुमच्या समोर एक छोटीशी गोष्ट, रांगेच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्या ताट्या पोरीला दिवसा ढवळ्या सर्वांसमक्ष उचलून नेली आणि भोगली सुद्धा. माती झालेल्या जिन्यापेक्षा मरण बरं म्हणून पोरीने जीव दिला. गाव हळहळला पण मुकाच राहिला. महाराजांच्या कानी ही गोष्ट आली. मग काय, पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली. गरीब रयतेच्या पोराची आबरू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जवळ शिक्षा झाली. आणि रयतेची आबरूच्या रक्षणासाठी शिवाजी कार्य करत असेल तर कार्यासाठी मरायला तयार झालेले हे मावळे, त्यांच्या पाठबळावर राज्य करायचं अशा वतनदाराची सुद्धा गय न करायला न्यायावरची एक जवळ लागते. शिवाजी पाशी ती होती म्हणून रयत शिवकार्यात सहभागी होती. आजही गोरगरीब लेकी सुनांवर, खेडीपाड्यांवर, शहरात सुद्धा अत्याचार आणि बलात्कार होतात. पण शिवाजीचा वारसा सांगणारे आणि उठल्या सुटल्या शिवाजीचं नाव जय घोष करणारे आज कुठे आहेत? अत्याचार करणाऱ्या शिक्षा होतात का? हातपाय तोडायची शोधा कोर्टात केस तरी होते का? की जितका मोठा वतनदार, जितका मोठा मालदार त्याची लवकर सुटका का अटकच होत नाही. लोकशाही सुद्धा शिवाजी आठवतो यामुळे आणि आठवावा तो यासाठी. आज माझ्या इथे असलेल्या प्रत्येक भगिनींना मी सांगू इच्छितो, हो सावित्रीची माया तू, हो सावित्रीची माया तू, जिजाऊची नजरेची धार हो, हो सावित्रीची माया तू, जिजाऊच्या नजरेचा धार हो, हो अहिल्याबाईचं सामर्थ्य तू, आणि लिही स्वतःच्या हाताने नशीब, लिही स्वतःच्या हाताने नशीब तू. वाईट नजरेचा संहार कर, वाईट नजरेचा संहार कर, बाबासाहेबांची भोले करी तू, शिवाची तलवार हो. मी आपल्या समोर मुद्दाम आज जातीपाती विषयी बोलू इच्छितो, कारण आजही शेकडो वर्षानंतर जातीचा द्वेष, धर्माचा द्वेष होताना दिसतो. मित्रांनो, काल परवा माझा मित्र मला सांगत होता की भावा, आपला रंग, आपल्या रक्ताचा रंग भगवा हिरवा निळा नसून आपल्या रक्ताचा रंग लाल आहे, म्हणून त्या संबंधित थोडं या व्यासपीठावर प्रश्न मांडू इच्छितो. शिवाजी हे मुसलमानांच्या विरुद्ध होते, तो हिंदू धर्मरक्षक होता, हिंदू पद बादशाह होता, अशी प्रतिमा बऱ्याच विस्तृत जनसमाजात आहे. समजा
की शिवाजीच्या काळात मुसलमान धर्माऐवजी इतर दुसऱ्या कोणत्या धर्माचे राज्य असते, अगदी हिंदू धर्माचे राज्य असते, तर मग शिवाजी महाराजांचा द्वेष केला असता का? शिवाजी मुसलमान राजांविरुद्ध का लढला? ते मुसलमान होते म्हणून की राजे होते म्हणून? शिवाजीच्या पदरी अनेक मुसलमान सरदार, वतनदार व इतर चाकर होते, मोठमोठ्या हुद्द्यावर होते. महाराजांच्या समुद्रातील आरमार सांभाळण्यासाठी त्या विभागाचा प्रमुख मुसलमान सरदार दर्या सारंग दौलत खान. शिवाजीच्या खास अंगरक्षकात अत्यंत विश्वासू म्हणून मदारी मेहतर. आग्र्याहून सुटकेच्या नाट्यमय प्रसंगात या विश्वासू मुसलमान साथीदाराने राजांना साथ दिली. शिवाजी जर मुस्लिम द्वेष्ट असते तर असं घडले असते का? सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकाऱ्यांनी शिवाजीची सख्य जोडावे म्हणून हिंदू ब्राह्मण वकील पाठवला, पण तेव्हा शिवाजीने उलट काझी हैदर पाठवले होते. म्हणजे मुसलमानांचा वकील हिंदू आणि हिंदूंचा वकील मुसलमान. सिद्दी हिलाल हा असाच आणखी एक मुसलमान सरदार शिवाजीची पदरी होता. मित्रांनो, काल परवा मी रील्स स्कोर करत असताना एक व्हिडिओ माझ्या समोर आला. त्या व्हिडिओमध्ये तिथे सांगितलं होतं, एक मुलगा आला आणि तो एका मित्राबरोबर फोनवर बोलत होता की मी शिवाजीच्या पुतळ्यापाशी उभा आहे, आणि दुसरी साईडने एक मुस्लिम व्यक्ती तिथे येतो आणि तो मुस्लिम व्यक्ती म्हणतो, अरे तू शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कसा केला? शिवाजी महाराजांना म्हण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली उभा आहे. आणि मग तो हिंदू मुलगा म्हणतो, अरे तू तर मुसलमान आहे, तुला शिवाजीचं काय घेणं? तर आज आपल्या या ठिकाणी महाराष्ट्राची व्यवस्था अशी आहे की मुसलमान एक हिंदू या शिवाजी महाराजांचं काही वैर नाहीये. मुस्लिम धर्माविरुद्ध स्वतःची मते लोकमान्य करण्यासाठी जे कोणी शिवाजीचा वापर करत असतील आणि किंवा करतील त्यांना वैरील ऐतिहासिक बाबींचा जाब द्यावा लागेल. त्यांना मुस्लिम धर्मदेश कुठे खपत असेल तर त्यांनी स्वतःच्या नावाने खपवावा, शिवाजीच्या नावाने नाही. शिवाजीचा काळ लक्षात घेता शिवाजीचे हे धोरण, त्याचे विचार अन्यसाधारण असेच आहेत. आपला धर्म इतकाच इतरांचा धर्म श्रेष्ठ व उच्च आहे, आणि आणखी जरी उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचं उद्देश एकच आहे. आणि म्हणूनच या मातीचा इतिहास जपण्यासाठी आपल्या विचारवंतांचे विचार नेहमी पेटत राहावे अशी इच्छा तुमच्या समोर व्यक्त करतो. आपण सगळे एक उद्याचे नवीन युवक म्हणून, एक विधीचे विद्यार्थी म्हणून बाहेर पडणार आहात, आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक अन्यायाविरुद्ध बंड करण्याची एक वेगळी ताकद असेल. आणि म्हणून आता अलार्म वाजला पाहिजे, आपल्याला झोपेतून उठले पाहिजे आणि प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज करायला पाहिजे. मग अत्याचार असू देत, बलात्कार असू देत, जातभेद असू दे, आपल्याला महाराजांची तलवार घेणे गरजेचे आहे. महाराजांची तलवार घेणे म्हणजे खरंच तलवार नाही घ्यायची, ती विचारांची तलवार घ्यायची आहे. म्हणून एक शेवटचं सांगतो आणि थांबतो. हा भगवा रंग पुण्या हिंदू राष्ट्राचा नाही, हा भगवा रंग आहे माझ्या महाराष्ट्राच्या स्वराज्याचा आहे, जिथे 18 पगड जाती एकत्र नाचत होत्या. म्हणून त्या माझ्या मावळ्यांनो, माझ्या सवंगड्यांनो, जागे व्हा, ती विचारांची तलवार हाती घेऊन पुन्हा घोड्यावर स्वार व्हा आणि टाच मारून निघा. आता परत स्वराज्य स्थापनेची वेळ झाली, एवढं बोलून मला व्यासपीठ अध्यक्ष महोदयांनी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.